नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल हक्का नूडल्स. तर हे नूडल्स खूप छान बनतात आणि त्याला सेम हॉटेल्ससारखी टेस्ट येते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर मी मेघना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि नंतर नूडल्स त्यामध्ये उकळून घ्यायचे. तर हे जास्त आपल्याला शिजवायचे नाहीत, तर हाताने दाबले ना की फक्त तुटले पाहिजेत असेच उकळी मारून घ्यायचे. नंतर मग ते नॉर्मल असे शिजले की मग चाळणीमध्ये काढून त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं थंड पाणी ओतून साईडला निथळायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करू. तर त्यासाठी मी इथे आलं आणि लसूण छान असं बारीक चिरून घ्यायचं. तर इथे सगळ्या भाज्या ह्या चिरूनच घ्याव्या लागतात. तर तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या तुम्ही यात ॲड करू शकता. एखादी स्किप असेल तरी चालेल. तर इथे मी गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांद्याची पात, हिरवी मिरची, कांदा आणि कोबी आणि जो शिमला मिरची आहे ना ती कंपल्सरी पाहिजे, म्हणजे खूप छान टेस्ट येते. आणि इथे जे नूडल्स आपण शिजवून घेतलेले आहेत तर ते असे एकदम मोकळे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला काही सॉसेस लागणार आहेत, जसे की डार्क सोया सॉस आणि चिली सॉस आणि नूडल्स मसाला. तर नूडल्स मसाला असेल ना तर मग सॉसेस नसतील तरी चालेल. आता इथे आपण कढई गरम करायला ठेवूया. तर इथे कढई शक्यतो जर तुमच्याकडे लोखंडी वगैरे असेल ना तर तीच घ्या, त्याने खूप छान असा स्मोक बसतो त्या नूडल्सला. नंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, आलं आणि मिरची छान अशी तेलात परतून घ्यायची, म्हणजे त्या तेलाला छान असा लसणाचा वास जातो. तर हे परतल्यानंतर त्यामध्ये कांदा घ्यायचा आणि कांदा पण छान थोडासा नॉर्मल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि मग नंतर टोमॅटो, शिमला मिरची, कांद्याची पात, गाजर वगैरे ज्या काही सगळ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या ॲड करून घ्यायच्या आणि छान अशा फास्ट गॅस करायचा, पण यासाठी फास्ट गॅसवर परतून घ्यायच्या. कारण की तुम्ही बघू शकता बाहेर आपण जेव्हा खातो तर तिथे ना अशा लोखंडी कढई असतात आणि खूप असा धूर निघत असतो, म्हणजेच त्याला स्मोक बसत असतो. तर अशा पद्धतीनेच आपल्याला मोठ्या गॅसवर ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, कारण की ह्या थोड्याशा अशा कच्च्या राहिल्या ना तर खूप छान लागतात, अशा क्रंची लागतात. तर त्यासाठी ह्या जास्त पण नाही शिजवून घ्यायच्या, पण मीठ सगळ्या भाज्यांना लागेल अशा पद्धतीने छान परतून घ्यायच्या. नंतर ह्या भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिली सॉस आणि सोया सॉस ॲड केलेला आहे. तसंच ह्यामध्ये टोमॅटो केचप पण घालू शकता. नंतर हे पण छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मग आपण सगळे नूडल्स आहेत ते पण छान परतून घ्यायचे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे, स्लो नाही करायचा. तर अशा पद्धतीने सगळे नूडल्स मोकळे करून टाकायचे आणि छान असे परतून घ्यायचे, जेणेकरून सगळा मसाला त्या नूडल्सला लागला पाहिजे. तर जास्त पण असं परतायचं नाही, कारण की मग ते तुटले जातात. तर असे पूर्ण उचलायचे आणि मग खाली सोडायचे. तर अशा पद्धतीने छान असे परतून घ्यायचे. तर खूप छान असे नूडल्स होतात. नंतर तुम्ही बघू शकता असं सुद्धा टॉस केल्यानंतर ना खूप छान असं मिक्सिंग होतं. आणि ह्यामध्ये मी हक्का नूडल्स मसाला पण टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने खूप छान असे नूडल्स तयार होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.